रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। वंदे मातरम। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। 15 ऑगस्ट या पवित्र स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजातील वंचित घटकांना आधार देण्याच्या परंपरेला पुढे नेत आवाज जनतेच्या न्यूज चॅनलतर्फे यंदाही अंध मुकबधीर होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा सोहळा श्रीरामपूर गेस्ट हाऊस येथे संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजन आवाज जनतेचा चॅनलच्या संपादिका सौ विजयाताई बारसे यांच्या पुढाकाराने झाले। यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। धन्यवाद। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मी स्वागत करतो। तुमच्या सगळ्यांचा आवाज खूप सुंदर आहे आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावेळी मनोज आगे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। परंतु आज खरोखर छोट्या छोट्या ठिकाणावरतून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला गेला पाहिजे। त्या चुकीच्या कामाला विरोध झाला पाहिजे। तो विरोध करण्याचे काम भाषेताई व संदीप भाऊ यांनी सुरू केलं। जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जयबाबाचे संपादक मनोज भाऊ आगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिगे, सचिनजी गुजर, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, बीएसपी जिल्हाध्यक्ष सुनील मगर, माजी पंचायत समिती सभापती वंदनाताई मुरकुटे, शंभू वसतिगृह अधीक्षक अशोक दिवेसर, आरपीआयच्या महिला नेत्या रमाताई धीवर, ग्रामपंचायत सदस्य शालिनीताई मगर यांनी विशेष उपस्थिती लावली। मान्यवरांच्या हस्ते अंध मुकबधीर विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, बॅग यांसह आवश्यक शालेय साहित्य वाटप करण्यात आले। सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम पाहून उपस्थितांनी आवाज जनतेच्या टीमचे कौतुक केले। यावेळी अंध व मुकबधीर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली। सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, मच्छिंद्र ढोकणे, अंबादास निकाळजे, प्रशांत भोसले, सचिन राठोड, विश्वास भोसले, भरत लोखंडे, सुनील शिंदे, आसाराम पोटफोडे, सोमनाथ पटाईत, विजूभाऊ मगर, चंद्रकांत कदम, सुमित त्रिभुवन, अमोल काकडे, मणियार शेख, दीपक कदम, प्रमोद जाधव, मुकेश राठोड, नलिनी राठोड, अनिता गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली। आवाज जनतेचा न्यूज चॅनलची वाटचाल केवळ 1.5 वर्षांपूर्वी सुरू झाली। कमी संसाधने, अनेक अडचणी आणि कठोर स्पर्धेतून वाढ काढत या टीमने समाजातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली। अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याबरोबरच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे लोकांच्या हृदयात स्थान मिळवले। आज केवळ 18 महिन्यातच आवाज जनतेच्या यूट्यूब चॅनलचे 4000 पेक्षा अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे। हे केवळ आकडे नाहीत, तर नागरिकांचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा याचे जिवंत उदाहरण आहे। कार्यक्रमात नवीन प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना अधिकृत न्यूज ओळखपत्र देण्यात आले। हा क्षण आवाज जनतेच्या कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला। विशेष म्हणजे प्रामाणिक जनतेच्या बाजूने असणारी पत्रकारिता करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे। संघर्ष, मेहनत आणि लोकाभिमुख वृत्ती हे या यशामागचे खरे कारण असल्याचे मान्यवरांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी याच आनंदोत्सवात केक कटिंग करून जल्लोषात साजरा करण्यात आला। सूत्रसंचालन भीमशक्ती जिल्हाध्यक्ष व कार्यकारी संपादक संदीप भाऊ मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संपादिका विजयाताई बारसे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे मानले। स्वातंत्र्य दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।